आज तर घरात डायरेक्ट माकडच घुसलेला. तर विषय असा होता, आजचा दिवस पण माझ्यासाठी नॉर्मलच होतं. सकाळी देवाची पाया पडलो, मग सूर्यदेवाला अर्घ्य दिला आणि दुकानावर गेलो गुड्डीचं पुरे घेवायला. मग कपडे धुवाधुवी केली. मग रुई आली, बोलते मी पण हेल्प करते. वरती गेलो ना, रुईने घेतलं पोह खात, त्यांनी नाका तोंडच मागवला होता. पप्पाच्या बरोबर आम्ही गेलो मार्केटान. मग त्यांच्याच ब्रिज क्रॉस केला आणि सगळ्यात पहिले तर नाश्ता घेवायला गेलो. मग त्या रोशनी दिदी होती, तिने आम्हाला दिला आणि ममता मावशीने समोसा करत लावलेलं. आम्हाला पाहिजे होतं रोल, ते तर नव्हतं झालं. मग आम्ही गेलो ना, रुई त्याच रेली. मग आम्ही आलो मार्केटान, पप्पाने त्यांच्या केली घेतली. मग मग नाश्ता पण घेतला आम्ही ना, रुई पण आली मग रिक्षान. मग त्या सगळा घेऊन आम्ही गेलो घरा आणि गेल्या गेला आधी नाश्ता करायला घेतला. त्या झाल्यावर आम्हाला दिला मम्मीने काम, एक कॅदम धवायला सांगलं. ते धवलं सुवानी ना मीने. मग गेलो जेवायला. जेवण झालं मग भांडी घासली मीने आणि बाहेर बघला तर पाणी पडते यो. संध्याकाळचा टाइम झाला ना, किचनमध्ये आलो तर बघतो माकरच घुसले डायरेक्ट किचनमध्ये. ना त्याला खाऊ दिसला तो उचलला, त्याने काठ्यांच्या 3 पुऱ्या घेतल्या ना गेला. त्याला भूक लागली, त्याने पोट नाही भरला तर मम्मीने पिझ्झा खाऊ दिला त्याला. मग चहा बनविला ना, पिला ना. मम्मीच्या बरोबर गेलो भाकरी बुजायला, मम्मीला हेल्प करायला. एकदम संध्याकाळचा टाइम झाला ना, आम्हाला भूक लागायला लागली. मग पप्पाच्या बरोबर गेलो आणि शेवपुरी घेतली त्यांच्या आणि त्या घेऊन आलो मग घरा. शेवपुरी बांधल्या बघून क्रिश आईला नाचत नाचत. असा गेला मग आजचा दिवस. भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये.